Student, next topic we are going to see, that is effect of air pollution on plants and animal. Deflection of ozone layer. Earlier we have studied that ozone layer is present below the stratosphere at the height of 48 kilometer from the earth surface. ओझोन लेअर हा कुठे आहे तर स्टॅटोस्फिअरच्या खाली, आणि तो कोणत्या हाईटला आहे 48 किलोमीटर अर्थच्या सरफेसपासनं. इट प्रोटेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड ऑफ अर्थ फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट रेज. आणि हा ओझोन लेअर आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रेजपासनं आपलं रक्षण करतो. कसं? कारण तो अल्ट्राव्हायोलेट रेजला ॲब्झॉर्ब करतो. आणि हे अल्ट्राव्हायोलेट रेज कोणाकडनं येतात? रेडिएशन फ्रॉम द सन. However, nowadays ozone layer is getting deflected due to the following reason. म्हणजेच हा ओझोन लेअर कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. दो CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड इज प्रेझेंट इन अ व्हेरी लेस क्वांटिटी इन द ॲटमॉस्फिअर, इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ सोलार हीट. ओव्हर द लास्ट 100 years, proportion of CO2 has been increased due to the industrialization. कार्बन डायऑक्साईड हा वाढायला लागला आहे. कशामुळे? तर इंडस्ट्रीजमुळे. इफेक्ट ऑफ दिस कार्बन डायऑक्साईड ऑन अर्थ्स टेम्परेचर इज नथिंग बट अ ग्रीन हाऊस इफेक्ट. सिमिलरली टू कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन अँड CFC ऑल्सो ट्रॅप द हीट. ते सुद्धा हीटला ट्रॅप करतात. Collectively, these all called as a greenhouse gas. Global temperature is gradually increasing due to the greenhouse effect. आणि ह्यामुळे ग्लोबल टेम्परेचर हे दिवसेंदिवस वाढायला लागलेलं आहे. ड्यू टू दिस द ॲटमॉस्फिअर इज चेंजिंग, कॉझिंग डिस्टर्बन्स इन ॲग्रिकल्चरल एल्ड, डिस्ट्रीब्युशन ऑफ वाईल्ड ॲनिमल, आईसबर्ग्स, ग्लॅशियर्स आर मेल्टिंग, कॉझिंग द इन्क्रीज इन द सी लेवल. आणि सी लेवलमुळे वाढ होऊन त्यामुळे काय होतं आहे? आईसबर्ग म्हणजे जे आईसचे डोंगर आहेत, ग्लॅशियर्स आहेत, ते वितळायला सुरुवात झालेली आहे. सो नेक्स्ट टॉपिक वी आर गोइंग टू सी, दॅट इज अ ॲसिड रेन. ऑक्साईड ऑफ सल्फर अँड नायट्रोजन आर रिलीज इन द ॲटमॉस्फिअर थ्रू बर्निंग ऑफ कोल, टिम्बर अँड फ्युएल ऑइल. These oxide mix with the rainwater and form the acid like sulfuric acid, nitric acid and nitrous acid etc. बघा काय होतं? ऑक्साईड्स सल्फरचे आणि नायट्रोजनचे रिलीज झाले आहेत ॲटमॉस्फिअरमुळे. कशामुळे? तर आपण जे कोल, टिम्बर किंवा फ्युएल ऑइल बर्न करतो त्यामुळे. हे ऑक्साईड कशामध्ये जाऊन मिक्स होतात? रेनवॉटरमध्ये. आणि त्यापासनं ॲसिड तयार होतं, सल्फ्युरिक, नायट्रिक अँड नायट्रियस ॲसिड. दिस ॲसिड मिक्स विथ अ रेनड्रॉप अँड अ स्नोफ्लेक्स अँड कम डाऊन ॲज अ रेन कॉल्ड ॲज अ ॲसिड रेन. आणि हे ॲसिड काय होतं? तर रेनड्रॉप्सबरोबर मिक्स होतं आणि ते खाली येतं ॲसिड रेनच्या अवतारात. इफेक्ट ऑफ ॲसिड रेन. ॲसिड रेनमुळे काय होऊ शकतं? ॲसिडिटी ऑफ अ सॉईल and water bodies increases due to the acid rain. It harms the aquatic organism. जे पाण्यातले ऑर्गॅनिझम आहेत त्यांना हे हार्मफुल आहे. प्लॅन्ट्सना हार्मफुल आहे. एंटायर फॉरेस्ट लाईफला हार्मफुल आहे. टोटल इकोसिस्टीम आर ॲडिसिव्हली इफेक्ट. इरोशन ऑफ बिल्डिंग्स, बर्स्ट्स, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, ब्रिजेस, मेटल आयडल्स, वायर फर्निस एक्सेट्रा ऑकर्स ड्यू टू द ॲसिड रेन. ॲसिड रेनमुळे हे जे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहेत ते खराब होतात. त्याच्यानंतर ब्रिजेस आहेत, मेटलचे पुतळे आहेत, हे सगळे काय होतात? गंजून जातात. हेवी मेटल लाईक मर्क्युरी अँड कॅडमियम आर ॲब्झॉर्ब्ड बाय द प्लांट्स अँड नियर बाय एंटर्स द फूड चेन इनडायरेक्टली ड्यू टू द ॲसिड रेन. हे जे मर्क्युरी आणि कॅडमियम आहेत ते प्लॅन्ट्स स्वतः ॲब्झॉर्ब करतात आणि इनडायरेक्टली हे आपण हे प्लॅन्ट्सना खातो, त्यामुळे आपल्यालासुद्धा आपल्यापर्यंत हे इनडायरेक्टली पोचतात.
Due to the acidification of water in the water bodies and pipes, leaching of a metal and plastic material occurs in the water. Hereby, a serious health problem arise. ॲसिडिफिकेशन ऑफ अ वॉटर बॉडीजमध्ये म्हणजेच ज्या विहिरी आहेत, मोठे मोठे तलाव आहेत आणि वॉटर पाईपमध्ये लीचिंग ऑफ अ मेटल होतं आणि प्लॅस्टिक मटेरियल जे आहे ते वॉटरमध्ये निर्माण होतं आणि हा आपल्या शरीरासाठी खूप मोठा सिरियस प्रॉब्लेम आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे, आपल्या जर शरीरात प्लॅस्टिक गेलं तर आपल्याला खूप हानी होऊ शकते.